समस्त लिंगायत समाज आंदोलनाच्या भूमिकेला मिरजेतून वाढता पाठिंबा। आमदार इद्रिस नाईकवाडी, सभापती बानू मुसा जमादार यांचा पाठिंबा। मागण्या मान्य झाल्याशिवाय साखळी उपोषण आंदोलन सुरूच राहणार, संजय तेलनाडे यांचा इशारा। दिनांक 9 ऑगस्ट रोजी समस्त लिंगायत समाजाच्या विविध मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू होणाऱ्या आंदोलनाला सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेच्या महिला आणि बालकल्याण सभापती बानू मुसा जमादार यांनी आज पाठिंबा दिला आहे। भाजप अल्पसंख्याक प्रदेश सचिव फारुख जमादार यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे आज संजय तेलनाडे यांच्यासह समस्त लिंगायत समाज बांधव यांनी सभापती बानू जमादार यांची भेट घेतली। लिंगायत समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी भाजप वरिष्ठ नेत्यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले। ज्योतिर्लिंग मंदिर येथे समस्त लिंगायत समाजाची भेट घेऊन आमदार इद्रिस नाईकवाडी यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि यावेळी संजय तेलनाडे, पहिलवान नितीन पाटील, मंगेश चिवटे, चंद्रकांत मैगुरे, विक्रम पाटील, श्वेतपद्मा कांबळे, महादेवांना कुरणे, अभिजित हारगे यांच्यासह लिंगायत समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता। समस्त लिंगायत समाजाच्या समाज बांधवांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळास स्वायत्त दर्जा देणे, महामंडळास भरीव निधी उपलब्ध करून देणे, लिंगायत विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वसतिगृह आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य आणि शिष्यवृत्ती प्रदान करणे आदी मागण्यांसाठी समस्त लिंगायत समाजाच्या कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात येत आहे। आणि या आंदोलनात सामील होण्यासाठी संजय तेलनाडे, पहिलवान नितीन पाटील, मंगेश चिवटे हे लोकप्रतिनिधी तसेच समस्त लिंगायत समाज बांधव यांची भेट घेऊन आवाहन करत आहेत। या आवाहनाला मिरजेतून प्रचंड प्रतिसाद मिळत असून जोपर्यंत संपूर्ण मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत सकाळी उपोषण सुरूच राहणार आहे, असा इशारा संजय तेलनाडे यांनी दिला आहे। नमस्कार सर्वांना, सस्ने जय महाराष्ट्र। वीरशैव लिंगायत एकता महासंघाच्या माध्यमातून जगज्योती महात्मा बसवेश्वर महामंडळ जे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या कार्यकाळामध्ये घोषित करण्यात आलेलं आहे, त्याची अंमलबजावणी देखील झालेली आहे। मात्र त्याला स्वायत्तता देण्यात यावी, तसेच त्याला 50 कोटी रुपयांचं बजेट मंजूर करण्यात आलेले, ते साधारणतः 1000 कोटीपर्यंत त्याच्यामध्ये वाढ करण्यात यावी आणि त्याच्यामध्ये ज्या जाचकटी आहेत, ज्या जाचकटींमुळं वीरशैव लिंगायत समाजातील इतर पोटजातींना, उपजातींना त्याचा फायदा मिळत नाही, अशा सगळ्या मागण्यांच्यासाठी या ठिकाणी वीरशैव लिंगायत एकता महासंघाच्या माध्यमातून येत्या 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे साखळी उपोषण करण्यात येणार आहे। याच्यासाठी वीरशैव लिंगायत समाजातील सर्व समाजातील जे प्रतिष्ठित नागरिक आहेत, जे धुरीण आहेत, ते या ठिकाणी सहभागी होणार आहेत। कुल्लोळे साहेब आहेत, आमचे RT आहेत, कोकणे साहेब आहेत आणि या सगळ्या आंदोलनाच्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला आहे ते इचलकरंजीचे नगरसेवक आदरणीय संजयजी तेलनाडे साहेब, पहिलवान नितीनजी पाटील साहेब आणि इतर सर्व त्यांचे सहकारी, त्यांना देखील या उपोषणाच्यासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो की या उपोषणाच्या माध्यमातून, या साखळी उपोषणाच्या माध्यमातून समाजाच्या पदरामध्ये नक्कीच काही ना काही चांगल्या गोष्टी पडतील, हीच प्रार्थना या म्हणजे या निमित्तानं मी त्यांना देतो। भूमिका या सगळ्या सहकार्याने घेतलेली आहे। या आंदोलनाच्या, या उपोषणाच्या पाठीमागची समाजभावना समजून घेण्याच्यासाठी मी या ठिकाणी आलो होतो। या सगळ्या समाजातील धुरीण्यांच्या, ज्येष्ठ नागरिकांच्या, युवकांच्या सगळ्या त्यांचं जे म्हणणं आहे ते आता आम्ही ऐकून घेतलेलं आहे। माननीय मंत्री उदय सामंत साहेबांनी देखील त्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे आणि उदय सामंत साहेबांनी आम्हाला ग्वाही दिली आहे की लवकरच एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे त्यांच्या दालनामध्ये या वीरशैव लिंगायत समाजाच्या मागण्यांच्या अनुषंगानं बैठक लावण्यात येणार आहेत। या सगळ्या प्रश्नांच्या अनुषंगानं देखील हे प्रश्न कसे मार्गी लावता येईल या अनुषंगानं सकारात्मकपणे निर्णय घेण्यात येईल। 2023 साली महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना ज्यावेळेला करण्यात आली त्यावेळेला जी त्यामध्ये जाचकआट जी घातलेली की OBCची, ती जाचकआट तुम्हाला सांगतो शिथिल करून सरसकट लिंगायत समाजाला त्याचा लाभ मिळावा म्हणून 9 तारखेला जे आंदोलन आम्ही ज्या ठिकाणी साखळी उपोषणाने जे चालू केलेलं आहे त्या ठिकाणी प्रत्येक गावोगावी जाऊन प्रत्येकाच्या गाठीभेटी घेऊन समाज बांधवांना एकत्रित करतो आहे आणि 9 तारखेच्या आंदोलनासाठी तुम्हाला सांगतो तिथं लाखोच्या संख्येने पूर्ण लिंगायत समाज 2-4 जिल्ह्यातून म्हणा की 35 जिल्ह्यात टोटलमध्ये आमचा समाज जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आहे। सगळ्यांनाच आम्ही त्या ठिकाणी बोलवलेलं आहे, पण जास्तीत जास्त लोक त्या ठिकाणी आपणाला पाठिंबा देण्यासाठी येतील।
त्या दोन्ही ठिकाणी जाऊन प्रत्येकाच्या गाठीभेटी वगैरे घेतलेल्या आहे. उमरवाडमध्ये देखील आमचे नितीन पाटील साहेब पैलवान त्यांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मेळावा देखील घेऊन सगळ्या समाज बांधवांना त्यांनी देखील संबोधित त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यासोबत मंगेशदादा चिवटे देखील एक आमचे समाज बांधव म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये लिंगायत समाजाला त्यांचा पाठिंबा देऊन त्यांनी आजच जे मंत्री महोदय उदय सामंत साहेब होते त्यांची देखील गाठभेट करून देऊन आणि तिथे त्या ठिकाणी आमदार देखील तिथे बाबरसाहेब आलते सुहास बाबर त्यांना देखील त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. आणि आता इद्रिस नायकोडेंनी देखील दिलेलं आहे. आता बालकल्याण सभापती त्यांनी देखील आज आम्हाला त्यांनी देखील आता मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा दिलेला आहे. आणि आता वाढता पाठिंबा बघून आज मला वाटते की 100% ज्या आमच्या मागण्या आहेत त्या मागण्या प्रशासन 100% आम्हाला देतात. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.